सन 1993 साली पुण्यात विधवा विवाहोत्तेजक मंडळ कोणी स्थापन केले? तर उत्तर आहे महर्षी कर्वे यांनी स्थापन केले. हा प्रश्न असाही विचारू जाऊ शकतो म्हणजे दोन प्रकारे. विधवा विवाहोत्तेजक मंडळ कुठे स्थापन झाले? तर पुण्यात. आणि दुसरं कोणी स्थापन केले? तर महर्षी कर्वे यांनी. कधी? तर 1893 कुठे? तर पुण्यामध्ये. नीट लक्षात ठेवा. IMP आहे, खूप वेळा विचारलेला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची म्हणजेच RBIची स्थापना कोणत्या वर्षात करण्यात आली किंवा कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं उत्तर आहे बघा, हा 2001 विचारलेला होता, 2024 पण विचारलेला होता. आणि आतापर्यंत किती वेळा? जवळजवळ 39-42 वेळा विचारलेला हा प्रश्न आहे. नेहमी काय होतं बघा, RTOला वगैरे बरेच वेळा विचारलेला आहे. तर 1935 साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आलेली आहे. तर हा प्रश्न खरंच IMP आहे, खूप वेळा विचारलेला आहे. आणि नेहमी आपण काय करत असतो माहिती आहे का, आपल्याच व्हिडिओमध्ये नेहमी विचारलेलेच प्रश्न घेत असतो, जेणेकरून तुमचं रिव्हिजन होईल. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली आहे? कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेची स्थापना केली? तर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी बघा कोणत्या, म्हणजे 2023-24 हा प्रश्न विचारलेला होता. कर्मवीर भाऊराव पाटील म्हणलं की एकच लक्षात ठेवायचं, रयत शिक्षण संस्था. बरोबर आहे ना? हां. कवी कालिदास यांनी रामटेक येथे मेघदूत हे महाकाव्य लिहिले. तर रामटेक हे कोणत्या जिल्ह्यात आहे? काय आहे प्रश्न? कवी कालिदास यांनी रामटेक येथे मेघदूत हे महाकाव्य लिहिले. तर रामटेक हे कोणत्या जिल्ह्यात आहे? खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. 2023-24 SRPFला खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे. नक्कीच नोट डाऊन करा. रामटेक. तर मेघदूत हे महाकाव्य लिहिले, तर ते रामटेक कोणत्या जिल्ह्यात आहे? रामटेक विचारलेलं आहे. तर नागपूर या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्रातच. हां, बरोबर आहे. माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर करणारी भारतातील पहिली महिला कोण आहे? माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारी भारतातील पहिली महिला कोण आहे? तर बचेंद्री पाल ही काय आहे? माउंट एव्हरेस्ट हे शिखर सर करणारी भारतातील पहिली महिला आहे. हो, बरोबर आहे. IMP आहे, खूप वेळा विचारलेला आहे. आणि विचारलेलेच प्रश्न मित्रांनो आपण आपल्या टॉपिकमध्ये घेत असतो. त्यामुळे जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिरीज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध कधी झाले? डेट. हां, बरोबर आहे, डेट. तेच डेट तर विचारली ना. ईस्ट इंडिया कंपनी आणि सिरीज उद्दौला यांच्यामध्ये पहिले प्लासीचे युद्ध कधी झालेले आहे? 23 जून 1757 रोजी ईस्ट इंडिया कंपनी आणि सिरीज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध झालेले आहे. नीट लक्षात ठेवायचं. त्याच पद्धतीने आपण क्वेश्चनसुद्धा खूप वेळा रिपीट करत आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. बरोबर आहे ना? ईस्ट इंडिया कंपनी आणि सिरीज उद्दौला यांच्यामधील पहिले प्लासीचे युद्ध 23 जून 1757. लक्षात ठेवायचं. स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? स्कर्वी. बरोबर आहे, विज्ञानावर आधारित आहे. कोणतं? तर स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? आतापर्यंत हां, बरोबर आहे, 6 वेळा विचारलेला प्रश्न आहे. 6पेक्षाही जास्त. बरोबर आहे. हां, स्कर्वी हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर याचं उत्तर आहे बघा, जीवनसत्व क च्या कमतरतेमुळे काय होतो? स्कर्वी हा आजार होतो. स्कर्वी आता कसं लक्षात? ट्रिक बघा, त्याच्यामध्ये क आहे.
पण दे ना डायरेक्ट ठेवून. जीवनसत्व म्हणजे लक्षात राहत नसेल तर, जीवनसत्व असेल तर राहतांतपणा, ब असेल तर बेर हां बरोबर आहे. म्हणजे शॉर्टकट तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी म्हणून आपण काय केलं, स्कर्वीचं क असं पकडा म्हणून सांगितलेलं आहे. हां डचा हा अभाव आहे काय, मूळदूस बरोबर आहे. जास्त करून क ड म्हणजे मूळदूस कोण, हां त्याच्यावर पण विचारला जातो कशाच्या कमतरतेमुळे मूळदूस, बरोबर आहे. मेरा गाव मेरी धरोहर, मेरा गाव मेरी धरोहर हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? मेरा गाव मेरी धरोहर हा कार्यक्रम कोणत्या मंत्रालयाचा उपक्रम आहे? तर सांस्कृतिक मंत्रालयाचा हा उपक्रम आहे. ऑप्शन क्रमांक 4. ताम्हिणी हा घाट प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? ताम्हिणी हा घाट प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ताम्हिणी हा घाट प्रकल्प आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे. कुठे? रायगड. लक्षात ठेवायचं ऑप्शन क्रमांक 1 ताम्हिणी, रायगड. सिक्कील भगिनी या कोणते वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? सिक्कील भगिनी ह्या कोणते वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? सिक्कील भगिनी आयंपे बासरी या वाद्य प्रकाराशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावाने होतो? आता मगाशीच सांगितले रात आंधळेपणा हा आजार, स्कर्वी हा प्रश्न गेला ना, त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं बघा पोरांनो, बरोबर आहे ना. तर रात आंधळेपणा हा आजार खालीलपैकी कोणत्या, तर जीवनसत्व अच्या अभावामुळे रात आंधळेपणा होतो. हे विज्ञानावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. जीवनसत्व बच्या अभावी, वच्या अभावी असं कोणतं काय ते तुम्ही लक्षात ठेवायचं. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालीलपैकी कोणती समिती नेमली आहे? हो बरेच वेळा विचारलेला आहे, म्हणजे आय थिंक माझ्या अंदाजाने 2-3 वेळा तरी. राजीव गोबा समिती. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. हां ऑप्शन क्रमांक 4 बरोबर आहे. आयुष्यमान योजनेत 1 कोटीपेक्षा अधिक कार्डचे वितरण करणारे देशातील पहिले राज्य कोणते? आयुष्यमान योजनेत 1 कोटीपेक्षा अधिक कार्ड, म्हणजे 1 कोटीपेक्षा अधिक कार्ड त्या देशातील लोकांना देणारे पहिले राज्य कोणते? तर अरुणाचल प्रदेश. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील द्रव्यांवर प्रतिबंध आणण्यात आला आहे. म्हणजे कोणत्या कृत्रिमरित्या फळे पिकवण्यासाठी म्हणजे दोन्ही टाईप हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रतिबंध येणाऱ्या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे. कॅल्शियम कार्बाईड ह्या द्रव्यावर काय केलेलं आहे? प्रतिबंध आणण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1. 5 जून 2024 रोजी कोणत्या ठिकाणी वस्तू व सेवा कर म्हणजेच GST भवनाचे उद्घाटन करण्यात आले? 5 जून 2024 कुठे? ऑप्शन क्रमांक 2 रोहतक. हां इंग्लिशमध्ये पण ऑप्शन दिला जातो आणि मराठीत पण. आपण चुकायचं नाही ना. GST की लगेच लक्षात ठेवायचं रोहतक, आणि ते कधी ते पण लक्षात ठेवायचं. रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच काय? त्याचा अर्थ काय?
रिझर्व्ह बँकेजवळ व्यावसायिक बँकांना ठेवावा लागणारा किमान रोख निधी म्हणजेच CRR म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशो. ऑप्शन क्रमांक 4 CRR कॅश रिझर्व्ह रेशो. ऑप्शन क्रमांक 4 हे याचं उत्तर असणार आहे. TCSद्वारे खूप वेळा विचारलेला प्रश्न, म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं ना. REPO म्हणजे काय, म्हणजे त्याचं फुल संक्षिप्त रूप काय. हिमोफिलिया म्हणजेच जखमेचे रक्त न थांबण्याचा आजार हा कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो. म्हणजे जे जखम झालेले असते बघा, तर त्याचे रक्त काय आहे, थांबत नाही आहे. विज्ञानावरच आहे. 2024ला विचारलेला होता प्रश्न. घेऊया आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये विज्ञानावर आधारित 30 प्रश्न. पण आता तरी सध्या हे बघा, ऑप्शन क्रमांक 3 जीवनसत्व क. 30 काय भरपूर घेऊया. जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत कंटिन्यू आपले व्हिडिओ चालूच राहणार आहेत. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोण तयार करतात. तर महानगरपालिकेचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोण तयार करतात. IMP म्हणून तर स्टार केलं आहे ना. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त हे काय करतात, तयार करतात. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प खालीलपैकी कोण तयार करतात. तर ऑप्शन क्रमांक 1 हे याचं उत्तर असणार आहे. उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. विज्ञानावर आधारित आलेला आहे. चला, उत्क्रांतवादाचा सिद्धांत खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 चार्ल्स डार्विन या शास्त्रज्ञाने मांडलेला आहे. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. IBPSमध्ये TCSद्वारे विचारले जातात हे प्रश्न. 8 मार्च 2024 रोजी राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. 8 मार्च 2024 राज्यसभेवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. कोणाची सांगताय का तुम्ही कमेंटमध्ये. ओके, सांगते. सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे 8 मार्च 2024 रोजी. बरोबर आहे ना. रक्तदाब म्हणजेच ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. किती इझी प्रश्न आहे. पण हेच प्रश्न तुम्ही चुकता मुळात. ऑप्शन क्रमांक 4 स्पिग्मोमीटर याचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4. जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी कोणत्या तारखेला साजरा केला जातो. जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला. लक्षात ठेवायचं जागतिक पर्यावरण दिन. आपण दिनविशेषवरती पण आता काय करू, आपण 4 ते 5 व्हिडिओ बनवू बघा. म्हणजे कोणत्या तारखेला काय, कोणत्या तारखेला काय. बरोबर आहे. आता हा काय, जागतिक पर्यावरण दिन, जागतिक राष्ट्रीय दिन हे असे घेऊया. त्याचा पण एक व्हिडिओ घेऊया जेणेकरून तुम्हाला उपयोगी पडेल. 5 जूनला तर जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी खालीलपैकी कोणती आहे. काय आहे प्रश्न. रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती आहे. तर रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी जी आहे ना ती स्वादुपिंड आहे बघा. ऑप्शन क्रमांक 4 हेच उत्तर असणार आहे. रक्तातील शर्करा नियंत्रित करणारी ग्रंथी कोणती, तर स्वादुपिंड. कोणत्या ठिकाणी मराठी तितुका मेळावा विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. स्टार केला की समजून जायचं ना आपण तुम्ही IMP आहे म्हणून. बरोबर आहे ना. मराठी तितुका मेळावा विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कुठे.
वाशी नवी मुंबई या ठिकाणी काय तर मराठी तितुका मेळावा संमेलनाचे आयोजन म्हणजेच विश्व मराठी संमेलनाचे आयोजन. नागरिकत्व सुधारणा कायद्यानुसार CAA कोणत्या देशातून भारतात आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व देण्यात येणार आहे. CAA म्हणजेच काय कुठून भारतात आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व तर पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश या सर्व देशामधून आलेल्या नागरिकांना नागरिकत्व देण्यात येणार आहे. कशामार्फत? CAA याच्या मार्फत. ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर असणारे. वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? IMP प्रश्न आहे, खूप वेळा विचारले त्यामुळे तर स्टार केलं आहे ना. 10 ते 12 वेळा विचारलेला प्रश्न आहे वर्गीस कुरियन. फक्त पोलीस भरतीसाठी आणि इतर भरतीसाठी पण खूप वेळा विचारलेला आहे. धवल क्रांतीसाठी. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? 2024ला जुलैला प्रश्न विचारलेला होता. नोव्हेंबर 2024मध्ये विचारलेला होता स्पर्धा परीक्षेमध्येच. भारताचे सध्याचे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? ऑप्शन क्रमांक 4 DY चंद्रचूड. नाही, चंद्रचूड आहे, सॉरी. काय आहे? DY चंद्रचूड. नाही सॉरी, राजीव खन्ना हे याचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे काय असणार आहे? याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3 राजीव खन्ना. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा खालीलपैकी कोणत्या गडावर झाला होता? छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या गडावर झालेला होता बरं? कोणत्या गडावरती? तर रायगड या गडावरती राज्याभिषेक सोहळा झालेला होता. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. होणाऱ्या बाळामध्ये स्पिना बिफिडा हा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कोणत्या आम्लाचा डोस दिला जातो? IMP प्रश्न आहे बघा, खूप IMP प्रश्न आहे, खूप वेळा विचारलेला आहे. स्पिना बिफिडा हा रोग टाळण्यासाठी गरोदर महिलांना कोणत्या आम्लाचा डोस दिला जातो? तर कोणत्या आम्लाचा डोस दिला जातो? ऑप्शन क्रमांक 1 फॉलिक आम्ल.